करता करता आम्ही एक समाजाला फक्त आव्हान असं करतो की आमच्या एका 15 लहान लहान बालकं आहे, एकल पालक आहेत आणि आमच्याकडे 10 आजी आजोबा आहे, 4 सेवेकरी आहे, म्हणजे असे सगळे मिळून आमचं 30 जणांचं कुटुंब आहे. समाजाला आवाहन करतो आम्ही की जे बाहेर जे वाढदिवस वगैरे साजरे करतात त्याबरोबर आम्ही विनंती करतो त्यांना घरी जे आपण करतो ते आपले आप्तेष्ट मित्र यांच्याबरोबर आपण खर्च करतो आणि त्याचाच काही हिस्सा आमच्याकडे द्या असं आम्ही एक विनंती करतो. त्या विनंतीला मान देऊन बरेचसे लोक करतात. काही जणांना फोन केला तर ते म्हणतात आम्ही यावर्षी नाही करू शकत, तिथं आमचा अधिकार नाही राहत. काही जण म्हणतात भावनेच्या भरात केलं तिथंही आमचा अधिकार पोहोचत नाही. काही म्हणतात तुमच्याकडेच का करायचं, आम्हाला दुसरीकडे करायचं यावर्षी, तिथंही अधिकार करत नाही. त्यामुळे आमचे जे 150 पावणे 200 दिवस भरलेले असतात, पुढच्या वर्षी त्यातले निम्मे होतात, नवीन लोक आम्हाला शोधावं लागतात. आणि यामध्ये माझी विशेष शिक्षिका आहे, तिचं योगदान खरं म्हणजे फार आहे. तिची जी पेन्शन वगैरे असते ती आम्ही जिथं कमी पडत ते घालतो आणि समाजाला एक सांगत असतो एक परमेश्वरीय सेवा कार्य यामध्ये मदत करा. बरेचसे लोक येतात करतात आणि त्यावर आपण ही गुजराण चालू आहे. आणि आजी आजोबांवर ह्या लहान मुलं ते आज तुम्ही जी मदत केली या मदतीमध्ये आता उद्या परवा मला आता दवाखान्यात पैसे भरणे तिथं आम्हाला ती गरज आहे. आम्ही समाजाला आवाहन करतो की आम्हाला रोख स्वरूपात होता होईल तर कारण आर्थिक सकाळी उठल्यापासून दुधापासून भाजीपाल्यापासून पैसेच लागतात आणि त्या रोख स्वरूपात असल्यामुळे त्याचा आम्हाला मदत होती. यामध्ये या आजी आजोबांबरोबर ह्या नातवंडाचं संगोपन करणं फार अवघड आहे, परंतु परमेश्वर ताकद देतो आम्हाला आणि तुमच्यासारखे दानशूर लोक मदतीला येतात. त्यामुळं हे होतं. परवा तुमच्या वडिलांचा फोन आला होता का मुलगा येणार आहे, तुम्हाला काही कंबल वगैरे काही लागतं का. मला कंबल वगैरे नाही, पण आम्हाला ते छत करायचं त्यामध्ये काही मदत करता आली ती करा. कारण काय त्यांना जे कंबल ब्लँकेट होतं आम्ही तर बरेचसे झालेले आहे. तुम्ही जरी दिले असते तर आम्ही घेऊन फक्त ठेवून जाणार, पहिले वापरल्याशिवाय हे वापरता येत नाही. पण ते तुम्ही जी मदत करणार ते आता ते छताचं जरी म्हटलं तर हळूहळू काय तुमचे तरी जे शक्य होईल. तुमचे काही मित्र असेल एक 8 मित्र 7-8 मित्राला जरी म्हणलं काय 2-2 3-3 पत्रे द्या तरी ते शेड होऊ शकेल. तुमच्या ज्यांच्यावर तुमचा अधिकार आहे अशा मित्राला तुम्ही म्हणू शकता 2000चं पत्र काय हरकत नाही, इकडं खर्च करतो आपण इकडं द्या.